महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। उदगीर शहरात रस्ता नसल्यामुळे अंत्ययात्रा रेल्वे पटरीवरून अत्यंत धोकादायक शवयात्रेतील शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात। महाराष्ट्रातील उदगीर शहरातील प्रभाग क्रमांक 20 पुन्हा एकदा प्रशासकीय निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण बनले आहे। रस्ते तर नाहीच, सुरक्षित मार्गही नाही आणि प्रशासनाकडून परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की अंत्यसंस्कारात सहभागी होणाऱ्या लोकांना मृतदेह खांद्यावर घेऊन रेल्वे रूळ ओलांडावे लागले। या दृश्याने प्रत्येक संवेदनशील व्यक्ती किती लाचार आहे याचा प्रत्यय या ठिकाणी आला आहे। स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की ते गेल्या अनेक वर्षापासून रस्ता बांधणीसाठी मागणी करत आहेत। त्यांनी निवेदनं दिली आहेत की आणि निदर्शने केली आहेत, परंतु प्रत्येक वेळी त्यांना फक्त आश्वासने मिळाली आहेत। रस्त्याच्या अभावाची किंमत या भागातील लोकांना आपल्या जीवाने चुकवावी लागत आहे। रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचता न आल्याने अनेक वेळा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। तरीही जबाबदार असलेले प्रशासन अद्यापही हालचाल करत नाहीत। डिव्हिजन क्रमांक 20च्या मध्यभागी रेल्वे लाईन असल्याने धोका आणखी वाढला आहे। सुरक्षित वाहतुकीच्या अभावामुळे रुळावर अनेक निष्पाप जीव गेले आहेत। नागरिकांनी लोखंडी पूल किंवा भूमिगत मार्ग बांधण्याची मागणी केली आहे। लोक जीव धोक्यात न घालता ये-जा करू शकतील यासाठी हे वारंवार करण्यात आले, परंतु प्रशासनाने प्रत्येक वेळी डोळेझाक केली। सर्वात वेदनादायक सत्य म्हणजे शाळकरी मुले दररोज रेल्वे रूळ ओलांडताना आपला जीव धोक्यात घालतात। कोणती ट्रेन येईल याची शाश्वती नाही। असंख्य अपघात झाले आहेत, परंतु प्रत्येक अपघातानंतर फक्त औपचारिकता पूर्ण केली जाते। 2 जानेवारीच्या घटनेने प्रशासनाच्या असंवेदनशीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या। मृतदेह रेल्वे रुळावरून वाहून नेला जात असताना अंत्यसंस्काराला उपस्थित असलेले नागरिक संतापाने पेटले। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जेव्हा जिवंत व्यक्ती सुरक्षित नसते तेव्हा मृतांना सन्मानाचा मार्गही मिळत नाही। नागरिकांनी इशारा दिला आहे की जर लवकरच ठोस पावले उचलली गेली नाहीत तर त्यांना आंदोलनाशिवाय पर्याय नाही। ही फक्त रस्त्यावरची मागणी राहिलेली नाही तर जीवन मरणाचा प्रश्न आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, उदगीर, लातूर।